हाय हॅलो नमस्कार. मी गौतमी शिकलकर आणि तुमचं तरुण भारत संवादमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज पुन्हा एकदा एक इंटरेस्टिंग विषय तुमच्या समोर आणतेय. तर आज आपल्यासोबत अस्सल कोल्हापुरी मातीचा सुगंध ज्यांच्या स्वभावात, त्यांच्या अभिनयात आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. सोशल मीडियावर सतत ते आपल्या कोल्हापुरी भाषेचं एक प्रकारचं ट्रेंड फॉलो करत असतात, भाषेला वर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर सर, स्वप्नील राजशेखर सर आहेत आपल्यासोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आज तरुण भारतच्या राऊंड टेबल मध्ये तुम्ही आलाय. तर तुम्हाला सोशल मीडियावरती तर सगळेच पाहतात. तर मग मला आज असा प्रश्न विचारायचा आहे की कोल्हापुरी रांगडी भाषा, तर त्याचा अभ्यास नेमका तुम्ही कसा करताय? अभ्यास करावाच लागत नाही, हेच तर वैशिष्ट्य आहे. जडणघडण कोल्हापूरच्या गल्ल्यातनं बोळातनं झाल्यामुळं, पेठातनं झाल्यामुळं, रंकाळ्याचं पाणी प्यायल्यामुळं पोहताना ते सगळं कोल्हापुरी पण आतनं मुरलेलं आहे. आतून कारण आहे. जन्मानं कोल्हापुरी आहे ना. हा, आता काय होतं, काही वेळेला असे शब्द जे आता माझ्याही पिढीच्या आधी अस्तित्वात होते, तर ते शब्द काही वेळेला मला बरेच लोक सांगतात. माझे पप्पा मला काही त्यांच्याकडनं शब्द यायचे, किंवा आता हे मी जेव्हा शब्दकोशचा उपक्रम सुरू केलाय त्याच्यानंतर मला बरेच हे यायचे की बरेच जण मेसेज करून सांगतात की अमुक अमुक शब्द घ्या, ह्याचा अर्थ असा आहे. तर त्या निमित्तानं एक वेगळा अभ्यास होत जातो. अदरवाईज असा वेगळा अभ्यास मी काही करत नाही. म्हणजे कोणीतरी आता स्वतःहून स्वयंप्रेरणेनं काही सांगितलं तर तो अभ्यास होतो माझा. म्हणजे सोशल मीडिया मधून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय कोल्हापुरी चांगला. भाषेचा एक पुढे नेण्याचा एक जो उपक्रम आहे तो. तर मग सर, हा शब्दकोश नेमका कशा स्वरूपात आहे? मी याच्या मागचा हेतू म्हणजे मी आधी अनेकदा सांगितलंय, मी तो या निमित्तानं पुन्हा एकदा सांगेन. माझ्या असं लक्षात आलं की आता पूर्वी काय होतं की कोल्हापूरचा मुलगा किंवा कुठल्याही गावातला मुलगा, सोलापूरचा मुलगा असेल, त्याची अख्खी हयात सोलापुरात जायची. कोल्हापूरचा मुलगा कोल्हापुरात काम करायचा, व्यवसाय करायचा, हा. नोकरी करायचा. मागच्या 20 वर्षामध्ये कोल्हापूरचा मुलगा, सोलापूरचा मुलगा, अहिल्यानगरचा मुलगा किंवा इतर कुठल्याही गावातला मुलगा हा बाहेर पडला, गाव सोडून. तो बाहेर पडला तेव्हा तो त्याची संस्कृती, त्याची बोली भाषा घेऊन बाहेर पडला. आणि तो पुण्याला गेला, मुंबईला गेला, परदेशात गेला. तिथं त्याला तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माझ्या तोंडची जी भाषा आहे ती भाषा कदाचित ती जराशी डाऊन मार्केट भाषा आहे का काय, असा एक त्याला संशय यायला लागला. कदाचित काही लोक त्याला असं गंड द्यायला लागले, काय कुठली वेगळीच भाषा बोलतोस तू, कसली तुझी भाषा, अरे ते आणि असतं बाबा, आणि नसतं. मग तो जो आणि पाणी करणारा माझ्या कोल्हापूरच्या मातीतला माझा मुलगा आहे, तो तोंड चुकडायला तयार नाही, त्याला तो बोलतच नसेल. म्हणजे असे कित्येक मुलं, माझ्या नातेवाईकांमधली मुलं किंवा माझ्या मित्रांची मुलं ही सांगायची, अरे आम्ही बाहेर गेलो की बोलतच नाही, कारण लाज वाटते की आपली कोल्हापुरी भाषा आपली गावठी भाषा म्हणतात, त्याच्यावरून चेष्टा होते. ते माझ्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं की माझ्या भाषेची, आमच्या कोल्हापूरच्या भाषेची किंवा कुठल्याही बोली भाषेची लाज का वाटावी. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि मग मी असं म्हणालो की मग मी माझ्या कोल्हापुरी भाषेचा गोडवा सांगेन. आणि मी आता काय, मी थोडासा सिरियल, सिनेमामध्ये, नाटकामध्ये दिसतो, तर मी जर ते सांगायला लागलो तर त्याच्यामुळं अनेक मुलांना कदाचित इन्स्पिरेशन बोलेल, मुलींना इन्स्पिरेशन मिळेल. आणि तसंच मग कुठला तरी नागपूरचा मुलगा त्याची भाषा बोलेल, औरंगाबादचा मुलगा त्याची भाषा ठासून बोलेल, असा एक विचार करून. म्हणजे खरं तर हे फार मोठा शब्दात मी सांगतो असं होईल, पण माझी सुरुवात ती होती. आणि पण झालं मात्र असं की आज मला माझ्या इन्स्टावरती माझे जेवढे फॉलोअर्स म्हणेन, मी माझा परिवार म्हणेन, त्यामध्ये मॅक्सिमम मुलं यंगस्टर्स आहेत. आणि ती मला डीएम करून सांगतात, मेसेज करून सांगतात की आम्ही आता आमची कोल्हापुरी डांडरून बोलतो. तर ही त्याच्या मागची खरी प्रेरणा होती. आणि त्याचं म्हणजे एक छोट्या प्रमाणात का असे ना, पण ते कुठंतरी काम करते असं मला दिसतं. नाही, अगदी बरोबर आहे सर. कारण रोजगारानिमित्त, नोकरीनिमित्त आजची तरुण पिढी जेव्हा बाहेर पडते तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की तिथल्या भाषेत किंवा तिथल्या संस्कृतीत मिक्स होतात. तर तुमचा हा जो उपक्रम आहे, तुमची जी गोडवा आहे, प्रेम आहे या भाषेबद्दल, तर ते खूप वर्क करते असं मला वाटतं. तर पुढच्या प्रश्नाकडे वळते की हे जे शब्दकोश आहे तुमचा, तर त्यातले काही शब्द आम्हाला ऐकायला मिळतील का? मी आता जसं म्हणालो डांडरून, दांडरून, हा, मी पण तेच म्हणणार होते. डांडरून म्हणजे बिन दिक्कत, बिन बोभाट, डंके की चोट पे, बिंदू चौकात उभं राहून आम्ही डांडरून बोलतो, आम्ही डांडरून खातो,
आम्ही डांडरून जेवतो, आम्ही डांडरून झोपतो, असा त्याचा एक रूढार्थ आणि अर्थ आहे. म्हणजे आता हा कुठं ऍक्च्युअली शब्दकोशामध्ये हा शब्द आहे की नाही माहिती नाही, पण तो आम्ही कॅरी करतो. जसं मी टेक्सास बद्दल बोललो, की ते जे कुठलं अमेरिकेतलं टेक्सास नावाचं शहर आहे त्याचा अर्थ वेगळा, पण आम्ही इथे त्याचं जे फोनेटिक्स आहे टेक्सास, तर आम्ही कुठल्याही गोष्टीचं कौतुक करताना टेक्सास म्हणतो. पिक्चर कसा आहे रे, टेक्सास आहे. जेवण कसं आहे रे, टेक्सास आहे. तर असा तो माझ्या जनरेशनचा शब्द आहे. तर असे अनेक शब्द आहेत. काल येरवाडी आपल्याकडे म्हणतो आपण, येरवाडी येरवाडी. म्हणजे सकाळी सकाळी लवकर आले सकाळी. असं आहे. खेळा, त्याला आपण मोळा म्हणतो, डाम म्हणतो, डबरा म्हणतो. हे सगळे जे इथले शब्द आहेत त्याच्या मागे ते कसे तयार झाले याचं पण एक पूर्वपीठिका आहे, ते कशासाठी झाले याची पण एक पूर्वपीठिका आहे. पण या शब्दात मला त्यातला महत्वाचा वाटतो त्याचा गोडवा आणि त्याची कनेक्टिव्हिटी. आज जेव्हा कोल्हापूरची भाषा कुठेही मी बोलतो किंवा आमची कोल्हापूरची पोरं जेव्हा बोलतात, तेव्हा काही लोक, मोजकी लोक आहेत जी त्यांना थोडंसं त्यांच्यावरती टीका करत असतील की काय तुझी भाषा, पण बहुसंख्य लोक हे त्या भाषेशी जोडले जातात, त्या भाषेचं कौतुक करतात. हा गोडवा आणि ही कनेक्टिव्हिटी मला फार महत्वाची वाटते. सर अगदी बरोबर आहे. मला म्हणजे हल्लीच्या सिनेमांबद्दल मी बोलते तुमच्याशी. तुम्ही एक अभिनेते आहात, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर कोल्हापूर पासून आपल्या सिनेमाची सुरुवात झाली. इथूनच आपले मराठी चित्रपट जास्त प्रमाणात शूट व्हायचे, तयार झाले. तर मग पूर्वीच्या सिनेमांमध्ये जी आपली बोली जायची आणि आता जी जाते त्यात फरक काही जाणवते का तुम्हाला, किंवा काही बदल झाला आहे का? हा बदल तर झालाय. आता काळाच्या ओघात हे सगळं बदलतंय. पूर्वी जग प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य जपण्याची एक मुभा होती, एक सोय होती. आता तसं नाहीये ना. आता सगळं जग जवळ येतंय. त्यामुळे कोल्हापूरची भाषा पण आता जी माझ्या जनरेशन पर्यंत बोलली जायची कोल्हापुरी, ती आत्ताची पोरं बोलत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला आता 20, 22, 24ची जी पोरं आहेत त्यांना मी जी कोल्हापुरी म्हणून सांगतो ती ती रिलेट करत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला मला त्यांचं हे तुम्ही काहीतरी वेगळंच कोल्हापुरी बोलताय का हो, असं आपल्याच कोल्हापुरातली मुलं मला विचारतात. याचं कारण गेल्या 10-20 वर्षामध्ये त्यांची वोकॅब्युलरी बदलत चालली आहे. हे एक त्यातलं महत्वाचं कारण आहे. म्हणजे आता बाहेर बऱ्याच ठिकाणी आपण मिळालं म्हणतो. आम्हाला इथं ह्याला खासबाग पाशी मिळालो, खासबाग पाशी गेलो, मग तिथं राजाभाऊची भेळ मिळाली, ती खाल्ली, किंवा आहारला गेलो तिथली मिसळ मिळाली, मग ती खाल्ली. आता तुम्ही बघाल तर आत्ताची पिढी जेव्हा व्लॉग करते तेव्हा भेटेल का म्हणते, इथं चहा भेटेल का, इथे आम्हाला बिर्याणी भेटेल का, असं म्हणायला लागले कोल्हापूरची मुलं. हा त्यांचा दोष नाही, हा काळाचा रेटा आहे. ते जे ऐकतात, रीलमध्ये बघतात, तर ते त्यांच्या तोंडात बसायला लागलंय. तर मी अशा मुलांना आवर्जून सांगतो की अरे बाबांनो, म्हणजे भेटेल का हे पण शिका, पण मिळेल का हे सोडू नका. तर हे जसं एक समाजामध्ये बाहेर घडतंय तसंच त्याचंच प्रतिबिंब सांस्कृतिक कलाकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. नवीन मुलं आता जेव्हा नाटक करतायत ते कोल्हापूरचं करत असली तरी त्यांची भाषा आता थोडीशी या सगळ्या प्रभावामुळे आम्ही जी बोलतो ती कोल्हापुरी राहिलेली नाहीये. तर हे आता प्रतिबिंब त्या कलाकृतीमध्ये पण दिसतंय. आणि आता कसं झालंय की आम्हाला माती धरून राहणं हे आता मागासलेपणाचं लक्षण आहे, असं एक म्हणण्याचं एक प्रघात आहे की तुम्ही माती धरून असाल तर बाहेरच्यानी माती धरून असतील तर त्यांना वारे होते, बघा कसे आपले रूट धरून आहेत. पण कोल्हापूरचा जर सिनेमा झाला तर तो मात्र त्यांना साऊथ सिनेमासारखा पाहिजे, किंवा त्याला त्याच्यामध्ये चकचकीतपणा पाहिजे, त्याच्यामध्ये भाषा सुद्धा कोल्हापुरी नको आहे, असं कसं चालेल. तर हे सगळ्याचं प्रतिबिंब, असं थोडीशी संमिश्र आणि गोंधळलेली जरा अवस्था आहे आपली. नाही सर, म्हणजे आजकाल सिनेमांमध्ये जे पाहतो त्याचबद्दल हा मला प्रश्न पडला होता. आणि ऑब्व्हियस आहे की जिथून सुरुवात झाली ते पुढे नेण्याचं तुम्ही काम करताय, सो ते त्यामध्ये तुम्हाला बदल जाणवतच असेल. तर आता सध्या चर्चेत आपलं फिफा जे होतं त्याच्यात कोल्हापुरी शब्द वापरले गेले, तर एक कोल्हापूरकर म्हणून आणि अभिनेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कशामध्ये म्हणतेस? फिफा वर्ल्ड कप मध्ये. फिफा वर्ल्ड कप, अरे प्रचंड अभिमान वाटला. सोशल मीडियावरती कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेमाची दखल त्यांनी घेतली फिफाने. त्यांनी ऑफिशियल काही जर्सीज वगैरे पण हे केल्या. मला अतिशय अभिमान वाटला, कौतुक वाटलं.
आपल्या कोल्हापूरचा एक मुलगा तिकडे गेला होता मॅच बघायला, तर त्याने कोल्हापूरच्या सगळ्या फुटबॉल खेळणाऱ्या मंडळाचे नावं आपल्या जर्सीवरती गोंदली होती. म्हणजे प्रॅक्टिस क्लब असेल, दिलबहार असेल आणि अशी सगळी पीटीएम बीटीएम हे सगळं. तर ते बघताना अक्षरशः ऊर अभिमानानं भरून आलं. आणि माझं हेच म्हणणं आहे की प्रगती करायलाच हवी, जगाबरोबर जायलाच हवं, पण त्याच्यामध्ये आपला फिल्टर हवा, त्याच्यामध्ये आपली गाळणी हवी की काय घ्यायचंय आणि काय आपलं जपायचंय, नवीन काय आपण स्वीकारणार आहोत घ्यायला पाहिजे. आणि आपली मुळं काय ठेवणार आहोत, याची एक चाळण, याची एक गाळण, हा फिल्टर आपल्याला व्यवस्थित ठेवायला हवा. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रयत्न करतो की अभिनेता म्हणून मला विविध लहजामध्ये बोलावं लागतं. मला जर आज एखाद्या पुण्यातल्या डॉक्टरचा किंवा मुंबईतल्या एखाद्या प्रोफेसरचा रोल आला, तर मी कोल्हापुरी तिथे बोलून चालणार नाही, तर मला तिथे अभिनेता म्हणून ती भाषा बोलावी लागेल. मी त्याचा प्रयत्न करतो, पण जिथे मला संधी मिळेल त्या भूमिकांमध्ये मी माझी कोल्हापुरी भाषाही बोलायचा प्रयत्न करतो. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, माझ्या सोशल मीडियावर मी माझी भाषा, त्याचा गोडवा सांगायचा प्रयत्न करतो. हा, जागतिक स्तरापर्यंत आपली भाषा गेलेली आहे, त्यामुळे खूप प्राऊड आहे. मला मी तुला सांगितलं ना, ते टेक्सास वरती जेव्हा मी रील केलं होतं, तर अमेरिकेतनं टेक्सास मधनं मराठी पोरांचे मला व्हिडिओ कॉल आले आणि ते असे ग्रुप करून बसले होते आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवर दाखवलं, "हे बघा आम्ही आता टेक्सास मध्ये आहो आणि आम्हाला टेक्सास वाटते." छान वाटलं अशा त्यांच्या प्रतिसादाने. प्राऊड असणार आहे सर. मगाशी आपण बोलता बोलता म्हणालात की ही जी भाषा आहे त्याची कनेक्टिव्हिटी विषयी बोलत होतो, तर ह्याची सुरुवात कशी झाली, काय आयडिया आहे का, म्हणजे हे शब्द सुचतात कसे? हे आता कोल्हापुरी माणसाचा स्वभावच रांगडा आहे. आणि तू जर ऑब्झर्व केलं असेल तर शक्यतो बाहेर जगात जे काही चाललेलं असतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्या कोल्हापुरात चाललेलं असतं. म्हणजे याची अनेक उदाहरणं आहेत. मी मगाशीच आतल्या चर्चेमध्ये म्हणालो तसं बाहेरचं जग आता फ्लॅटमध्ये बंदिस्त होतंय आणि माणसांमध्ये भिंती उभा राहत आहे की आता पाहुणे आलेले बाहेरच्या लोकांना ओझं वाटतं. कोल्हापुरात अजून नाही. कोल्हापुरात पाहुण्यांना या की हो, या की घरला जरा तांबडा पांढरा करूया, असं काय करायला लागलाय, हे अजूनही कोल्हापुरात आहे. आणि तर हे वेगळेपण आहे, त्यातून ह्या सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती आहे. डबरा म्हटल्यानंतर तर खड्डा काही प्रेमाचा शब्द नाहीये. म्हणजे खड्डा ही संकल्पना आहे, कशातही खड्डा येणं म्हणजे बाधा येणं. पण त्याला जेव्हा आपण त्याच्या आईला डबरं पडल्यानं याच्यामध्ये जी गंमत आहे तर कदाचित ती याची व्युत्पत्ती असेल. आघात, त्याचं उच्चारशास्त्र, त्याचं फोनेटिक, याच्यातून हे सगळे शब्द कोल्हापूरकरांनी जन्माला घातले. आणि काही अपभ्रंश असतात. आपल्या बाजूला कर्नाटक आहे, तर कर्नाटकी शब्दांचा काही थोडासा प्रभाव आहे. त्या सगळ्याच एक संमिश्र स्वरूप आपल्याला बघायला मिळतं कोल्हापुरीमध्ये. आता सर तुम्ही म्हणालात की बाहेर जाणाऱ्या मुलांसाठी, तरुणांसाठी एक इन्स्पिरेशन होते, तर मग तशी इन्स्पिरेशन आता तुम्ही काय देऊ शकता? मी सतत माझ्या व्हिडिओज मधून पण सांगतो की कुठलीही भाषा ही कनिष्ठ किंवा वरिष्ठ अशी नसते. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. भाषा हे माणसांना जोडण्याचं माध्यम आहे. भाषेला प्रेम चिकटलेलं असावं, भाषेला अहंकार किंवा न्यूनगंड चिकटलेला नसावा. प्रत्येक भाषेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळं स्थान आहे. जशी इंग्रजी आपल्याला शिकायला हवी तशी मराठीही आपण आग्रहानं बोलायला हवी. सगळ्याच भाषा बोलायला हव्यात. प्रत्येक भाषेचा, प्रत्येक लहेजाचा योग्य तो आदर ठेवायला हवा. आणि बोलीभाषा हे तर काय म्हणतो आपण, आपल्या म्हणजे मराठी भाषा ही जर आपली आई असेल तर त्या आईचा लढीवाळ स्पर्श म्हणजे बोलीभाषा आहे. तर त्याच्याबद्दल अभिमानच बाळगायला हवा. आणि जितके लहेजे, जितक्या भाषा तुम्हाला शिकता येतील तितके शिकत जायला हवं तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की भाषेबद्दलची जी काही देवाणघेवाण आहे ती प्रेमानं आणि आदरानं व्हायला हवी. म्हणजे मी कोल्हापुरातला आहे म्हणून मी कुठल्या तरी सोलापूरच्या मुलाला काय तू माझ्यासारखं बोलत नाही, कसली तुझी भाषा, असं म्हणता कामा नये. मी त्याला प्रेमाने विचारायला पाहिजे की अरे माझ्याकडे जरा वेगळं पद्धतीनं बोलतात, तुझ्याकडे काहीतरी वेगळा हेल आहे, काय करायलास बे, हे गोड आहे, हे मला शिकव. हा शब्द कुठनं आला? किंवा मी विदर्भातली भाषा तितक्याच प्रेमाने शिकायला हवी. मी एवढंच म्हणेन पुन्हा एकदा की भाषेबद्दलचं जे काही तुम्हाला वाटतं ते सगळं प्रेमाने करा, कौतुकानं करा आणि दुसऱ्याचा आदर राखून करा. एवढंच
मी पोरांना सांगेन. मला मला एक प्रश्न आहे सर, कारण मी सांगली जिल्ह्याची आहे हा. आणि कोल्हापुरात काम करते. हा. सो मग कधी कधी असं होतं ना की इथं कोल्हापूरकरांसोबत कनेक्ट व्हावं लागतं मला. किंवा माझ्यासारखे अनेक नोकरी करणारे इथले असतील तर कनेक्ट व्हावं लागतं, जेणेकरून त्यांना आपुलकी वाटावी. तर अशा तरुणांसाठी किंवा अशा लोकांसाठी त्याची कनेक्टिव्हिटी कशी व्हावी आणि तसे शब्द कसे सुचावेत यासाठी काय आहे तरी? माझे कोल्हापुरी शब्दकोशचे व्हिडिओज बघत राहा. तर त्याच्यातून कळेलच. पण साधी गोष्ट आहे, म्हणजे तू काय करायलायस, काय करायल्यास, कुठे गेलतीस, कवा आलीस, असं जरी तू विचारलंस कोणाला तरी तो कोल्हापूरचा जो माणूस आहे तो पटकन तुझ्याशी एका सेकंदात कनेक्ट करेल. कनेक्ट होईल. काय काय 2 शब्दातली चौकशी आहे कोल्हापुरात. काय 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 नाव निवांत, एवढं जरी तू केलंस तरी तू कोल्हापूरकरांशी कनेक्ट करशील. नक्कीच सर, एकदा प्रयत्न करून बघते. हा बोल, आताच बोल. कसं होतंय माहितीये, प्रमाण भाषेतून कदाचित व्हॉइस ओव्हर किंवा उच्चार काढणं खूप सोपं वाटतं मला, पण कोल्हापुरी बोलताना जर एखादा शब्द त्याची अस्मिता नाही जपली जाते असं वाटलं तर मग ते बोलू नाही वाटत. नाही, मी तुला गंमत सांगतो. कोल्हापूरकरांचा जसा स्वभाव मोकळा ढाकळा आहे ना, तो सगळ्याच बाबतीत आहे. तू कोल्हापुरी बोलायला चुकलीस म्हणून तुला कोणी रागवणार नाही किंवा तुझ्यावरती राग धरणार नाही. ते तुला प्रेमाने सांग, अगं नाही ग, असं नाही, ते हे असं बोलायचं असते, असं प्रेमानं सांगतील. त्यामुळे घाबरू नकोस, बिनधास्त बोल. आता मी सांगितलं त्यातलं काहीतरी बोल. आता मी तुम्हाला सांगते की मला तुमच्या संग बोलून लय भारी वाटलंय. झालं की कोल्हापुरी भाषेचा गोडवा मला समजला, एवढंच मला येऊ शकतं. पण मी प्रयत्न नक्की करत प्रयत्न राहा. करते. मी नक्की प्रयत्न करत राहीन सर. आणि खरंच मला कोल्हापुरी भाषेचा गोडवा, आपुलकी आणि त्याचा गंध आहे तो तुम्ही सांगितला त्यासाठी, आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वेळ दिला त्यासाठी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आणि मला सांगली जिल्ह्यातल्या बोलीभाषेबद्दल खूप आत्मीयता आणि खूप प्रेम आहे. कोल्हापूरचं राही असेल तर सांगली, सातारा, कराड हे मावशे आहेत माझ्या, तर त्यामुळं त्याच्याबद्दल ही मला खूप कौतुक आणि आत्मीयता आहे. ओके, धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.